आपण आता चारही अध्यायांचा गोषवारा असं कालपासून सुरू केलेलं आहे. काल आपण अविरोधाध्याय म्हणजे विरोधी लोकांचं खंडन किंवा स्वमताचं मंडन काही म्हणा आपण, की जी मतं ही आपल्या मताला अनुकूल नाहीत, ती आपल्याला अनुकूल नाहीत म्हणून त्याचं खंडन नाही, तर ती मतं लाभदायी होणार नाहीत म्हणून त्याचं खंडन आहे. कुणालाही लाभदायी होणारी नाहीत. शेवटी प्रत्येकजण सत्याच्या शोधात असतो आणि सत्यापर्यंत जर आपल्याला पोचायचं आहे तर असत्याच्या पार्श्वभूमीवरती जर आम्ही चिंतन करू लागलो तर आम्ही सत्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि त्यामुळे ही भूमिका जी आहे ती अभिनिवेशाची नाही आहे, ती ज्ञानशोधनाची भूमिका आहे, की ज्ञानापर्यंत जाऊन पोचायचं आहे, ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. या भूमिकेमधून या धारणेनी हे परमताचं खंडन आणि स्वमताचं मंडन ही एक पद्धती आहे. आपण म्हटलं त्याप्रमाणे हा न्यायाधिष्ठित किंवा हा न्यायप्रस्थानाचा विषय आहे. म्हणजे तर्कप्रतिष्ठान, न्यायप्रतिष्ठा ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं ही जी तीनही आपल्या प्रस्थानं आहेत त्यातलं पहिलं श्रुतीप्रस्थान, हे दुसरं आहे हे स्मृती आपलं तर्कप्रस्थान म्हणजे ब्रह्मसूत्र, आणि तिसरं आहे भगवद्गीता ते स्मृतीप्रस्थान आहे. त्यामुळे हे न्यायप्रस्थान आहे. हा जो विषय आहे तो न्यायावरती अवलंबून म्हणजे तर्कावरती, तर्काने एखाद्या विषयाची सिद्धी करायची पण तर्काला अधिष्ठान पाहिजे, असा सगळा थोडा विषय आपण काल पाहिला. आता ब्रह्माच्या संदर्भामध्ये ब्रह्मच जगाचं कारण आहे, म्हणजे ब्रह्मानीच जग निर्माण केलेलं आहे. ना कोणती आपोआपी, ना कोणते द्व्यणू किंवा स्त्रीणू किंवा अशा प्रकारेच आणखीन काही सांख्यांनी म्हटल्याप्रमाणे, सांख्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे प्रकृती प्रधान आणि प्रकृती जगाची निर्मिती करते. कोणी म्हणतं स्फोटातून हे जग निर्माण होतं. अशा प्रकारे अनेक पुंजातून निर्माण अनेक आहेत, अनेक प्रकारांनी विषय मांडलेले आहेत. त्या विषयांना कशा प्रकारे मर्यादा आहे ते स्पष्ट करून ब्रह्म हेच जगाच्या निर्मितीचं कारण आहे. आता ब्रह्म हे जगाच्या निर्मितीचं कारण आहे ते कसं आहे? ब्रह्म म्हणजे कोण? वेदामध्ये नासदीय सूक्तामध्ये वर्णन केलेलं आहे की असं एक तत्व होतं जेव्हा काहीच नव्हतं. त्यावेळी ते तत्व आपल्या ठिकाणी स्फुरणाने ते उद्दीपित होत होतं किंवा ते त्याच्या ठिकाणचं चैतन्य प्रकट करत होतं. कारण काहीतरी शब्दात आलं पाहिजे ना. परब्रह्माचं मूल रूपामधलं जे वर्णन आहे ते वर्णन कसं करणार शब्दामध्ये? त्याला गती आहे म्हटलं तरी चालणार नाही, त्याला स्थिती आहे म्हटलं तरी चालणार नाही, त्याला स्फुरण आहे असं म्हणून ते चैतन्य आहे म्हणून चैतन्याचं जे स्फुरण आहे ते स्फुरण आहे. त्या स्फुरणाचं वर्णन करून त्यांनी त्या ईश्वरी तत्वाचं त्या नासदीय सूक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं जग जे आहे ते त्या तत्वापासूनच जन्माला आलेलं आहे. जे हे परमात्म तत्व आहे, परब्रह्म आहे, मग हे कसं जन्माला आलं? आता हे त्यांनी कसं जन्माला घातलं हे काही त्याला विचारायचं आणि त्यांनी मान्यता द्यायची किंवा त्यांनी मान्य करून आम्हाला सांगायचं की हो मी असं जन्माला घातलं, असं वर्णन नाही आहे केलेलं. वर्णन असं केलेलं आहे की काय स्वरूपामध्ये त्यांनी जन्माला घातलं असावं, त्याचं स्वरूप काय असावं हे सांगताना या ठिकाणी जो विषय मांडलाय तो असा मांडलाय की त्यांनी ईक्षण केलं. ब्रह्मानी ईक्षण केलं म्हणजे परमात्म्यानी ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे पाहिलं म्हणा, चिंतन केलं म्हणा, संकल्प केला म्हणा, त्याला शब्द त्याचा अर्थ आपल्याला जो योग्य वाटेल तो आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे त्यांनी चिंतन करून किंवा ईक्षण करून त्या परमात्म तत्वानी
या जगाला निर्माण करण्याचा संकल्प केला. आणि हा संकल्प करणारा हा जो परमात्मा आहे, तो परमात्माच या जगाचं कारण आहे. प्रकृती या जगाचं कारण नाही. प्रकृती म्हणजे काय आहे? प्रकृती म्हणजे शक्ती आहे. ती शक्ती कुणाची आहे? ती शक्ती परमात्मेची आहे, अशी वेदांत्यांची धारणा आहे. सांख्यांची धारणा अशी आहे की प्रकृती प्रधान आहे आणि प्रकृतीच जगाची निर्मिती करते. परंतु प्रकृती ही मूळ असू शकत नाही, कारण प्रकृती जड आहे आणि जड कशाला जन्म देऊ शकत नाही. जन्म देण्याकरता चेतनाची आवश्यकता आहे. ते चेतन कसं असतं किंवा कसं आहे त्याचं वर्णन करताना उपनिषदांनी, ब्रह्मसूत्रकारांनी त्याला प्रत्यगात्मा असं म्हटलेलं आहे. त्या प्रत्यगात्माच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात आणि सगळ्या जगात पण त्या दोन्ही गोष्टी दिसतात. त्या कोणत्या आहेत? एक ज्ञान आहे आणि दुसरी शक्ती आहे. या दोन रूपामध्ये तो परमात्मा आहे, ज्याला प्रत्यगात्मा ह्या शब्दांनी संबोधलं आहे. मग हे जे ज्ञान आहे आणि ही जी शक्ती आहे, ही या जगाच्या निर्मितीमध्ये कशी पसरली आहे? तर हे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला महत असं म्हटलेलं आहे. आणि ही जी शक्ती आहे त्या शक्तीच्या स्फुरणाला त्यांनी अहम असं म्हटलेलं आहे, किंवा अहमता, अहंकार, हे त्याच्याकरता शब्द आहेत. म्हणजे अहमचं स्फुरण, अहंकाराचं स्फुरण, किंवा वैश्विक अहंकार म्हणून महत आणि वैश्विक अहंकार, महत आणि अहंकार, किंवा महत आणि विश्वशक्ती. काय शब्दामध्ये ज्या आपल्याला घ्यावंसं वाटेल, अहम ममचं स्फुरण असं कोणी म्हटलंय. शब्द वेगवेगळे वापरले तरी सुद्धा तिथे शक्तीचा आविष्कार आहे, शक्तीचं प्रत्यक्ष प्रकटीकरण आहे, ते रूपाला येणं आहे. ही जी स्थिती आहे ही संबंध विश्वामध्ये आपल्याला बघायला मिळते. विश्वामध्ये महत आणि अहंकार या रूपाने ती प्रकट झाली आहे. माणसाच्या ठिकाणी बुद्धी आणि प्राण ह्या रूपाने प्रकट झालेली आहे. म्हणून काही ठिकाणी प्राण हाच परमात्मा आहे असं म्हटलं आहे. पण प्राण हा परमात्मा आहे किंवा ब्रह्म आहे, ब्रह्माला उद्देशून शब्द वापरलाय. प्राण ही शक्ती आहे आणि त्यामुळे प्राणाची शक्ती ही मनुष्याला ऊर्जा देणारी आहे. प्रत्यक्ष प्राण कार्यशील होतो तो अपानाच्या माध्यमातून होतो. म्हणजे ही जी विश्वशक्ती आहे, ही जी विश्व ऊर्जा आहे, ती विश्व ऊर्जा आम्ही कशातून घेतो, कुठून घेतो? या वातावरणातून घेतो. सगळेच जण या वातावरणातून ऊर्जा घेतात, सगळेच जण या वातावरणात असतात. एखादा त्या वातावरणामधून ऊर्जा घेऊन पुष्ट होतो, एखादा त्या वातावरणामधून ऊर्जा घेत असताना निरनिराळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी घेऊन आजारी पडतो. सर्दी झाली, पडसं झालं, खोकला झाला, आपण म्हणतो काय झालं, साथी हे चालू आहेत सध्या, त्यामुळे बळी पडले. एकदा घरात एक आजारी पडला की सगळे आजारी पडले. ही जी सगळी आपली भाषा आहे ना, ही भाषा या विश्वातून घेतली जाणारी जी ऊर्जा आहे तो प्राण आहे. आणि घेतलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही जो सगळा व्यवहार करतो तो अपान आहे. प्राणात आम्ही व्यवहार करू शकत नाही. ऊर्जा घेत असताना आम्ही व्यवहार करू शकत नाही. ऊर्जा घेत असताना बघा, प्राण म्हणजे श्वास घेताना आम्हाला बोलता येत नाही. त्यामुळे आपण म्हणतो अहो एवढं तासभर तुम्ही बोललात, थकलात का? प्रश्न अगदी 100% बरोबर आहे. त्याचं कारण असं की जेव्हा मनुष्य सतत बोलत असतो, एकच माणूस अखंडितपणे बोलत असतो, तेव्हा त्याचं श्वास घेणं आणि त्याचं उच्छ्वास टाकणं असं काही तो थांबून थांबून करत नाही की आता मला श्वास घ्यायचा आहे जरा थांबतो. थोडासा श्वास अधिक उच्छ्वास, म्हणजे थोड्या प्राणशक्तीवर तो जास्त क्रियाशक्तीचा आविष्कार करतो. थोडी प्राणशक्ती घेतो, विश्व ऊर्जा थोडी घेतो आणि त्याची क्रियाशीलता अधिक असते. म्हणून आपण म्हणतो की बोलणारा अधिक बोलू नये, बोलण्यानी शक्ती खर्च होते, बोलणाऱ्याच्या शक्तीचा ऱ्हास होतो, बोलून माणसाला थकायला होतं. बोलणाऱ्याच्या किंवा अशा भाषण करणारा
सतत बोलणारा, शाळेत शिकवणारा असा जो मनुष्य आहे त्या माणसाच्या शक्तीचा ऱ्हास खूप होतो. हे सगळं आपण का बोललो आत्ता? याचं कारण असं की जो प्राण आहे तो प्राण आम्हाला सतत ऊर्जा देत असतो आणि ती जी प्राणाची ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्हाला आत घेताना समजलीच पाहिजे. ती ऊर्जा ही विश्वाला प्राप्त झालेली ईश्वर दत्त शक्ती आहे. तो सर्वदूर पसरून राहिलेला आहे या शक्तिरूपाने आणि त्यामुळे प्राणायामाच्या माध्यमातून ती शक्ती आम्ही आत घेतो. प्राण जो आहे तो आम्ही ह्या वातावरणामधून जेव्हा त्या ऊर्जेच्या रूपाने आतमध्ये घेतो तेव्हा तो प्राण किती वापरावा, कसा वापरावा, किती खर्च करावा याचं गणित ज्याचं त्याला ठरवायचं आहे. तो जर घेतो त्यापेक्षा अधिक खर्च करायला लागला तर त्याच्या शरीराला दुर्बलता आल्याशिवाय राहत नाही. कारण का? तर प्राण ही शक्ती आहे. बाहेरून घेतलेला प्राण ही प्राणाची शक्ती आहे. दुसरं, आमच्या देहात तोच प्राण कार्यकारी आहे. आमच्या देहामध्ये कुणी राहणार नाही. कशा अर्थाने? कार्य करण्याकरता. केव्हा? झोपेत मन कार्यशील असणार नाही, ज्ञानेंद्रिय कार्यशील असणार नाहीत, कर्मेंद्रिय कार्यशील असणार नाहीत. आमच्या झोपेमध्ये आम्हाला माहीत नाही. हे सगळेजण आपल्या आपल्या परीने दमलेत, झोपलेत, आपल्या आपल्या परीने थकलेत आणि थको की न थको झोपेमध्ये हे सगळे पुरी शयते. पुरुष हा जो आमच्या हृदयामध्ये राहतो तो जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी हे सगळे जाऊन प्रविष्ट होतात आणि तिथे झोपून जातात. पण तिथे जागा राहणारा कोण आहे? एकटा एक प्राण आहे. तो जो प्राण आहे तो कधीच विश्रांती घेत नाही. श्वास उच्छ्वास चालू आहे. उलट हे सगळे झोपले की त्याच्या कामाला वेग येतो. तो म्हणतो या प्रत्येकाने काय काय खराब करून ठेवलेलं आहे. कुणी पोटाची स्थिती बिघडवून ठेवली आहे, कुणी त्याचं यकृत बिघडवलंय, कुणी हातापायाला दमवलंय, कुणी डोक्याला दमवलंय, कुणी डोळ्याला दमवलंय. तो जो प्राण आहे तो प्राण भरा भरा आपल्याकडून जे काम सुरू करतो आणि ते काम करून रात्रभरामध्ये या सगळ्यांना साफसूफ करून या सगळ्यांना आपल्या आपल्या ठिकाणी ताजतवानं करण्याचं काम करतो. आणि सकाळी उठल्यानंतर मग आपण म्हणतो छान झोप लागली, सगळा कालचा थकवा गेला, इतकं दमलो होतो पण आता काही दमणूक राहिली नाही, एकदम ताजतवानं वाटतंय. असा हा जो प्राण आहे बाहेर शक्तीच्या रूपाने आहे आणि आमच्या आतमध्ये हृदयामध्ये ती जी विश्वशक्ती आमच्या हृदयाला सारखा पुरवठा करणारी आहे, ज्याला अजिबात विश्रांती नाही, क्षणभरही विश्रांती नाही, असं हे प्राणतत्व आहे. आणि ते प्राणतत्व ही त्याचं वर्णन जिथे जिथे म्हणून आलेलं आहे ते बहुसंख्य वेळा ब्रह्मपर आहे. जेव्हा त्याचं वर्णन शक्तीच्या रूपाने केलेलं आहे आणि जेव्हा त्याचं वर्णन कार्यकारी म्हणून केलेलं आहे तेव्हा ते ब्रह्माच्या रूपाने आहे. आणि म्हणून प्रत्येक आत्मा हा शब्दसुद्धा ब्रह्मवाचक समजावा, प्राण हा शब्दसुद्धा संदर्भाने ब्रह्मवाचक समजावा. या सगळ्याला प्रमाण कोण आहेत? श्रुती प्रमाण आहेत. कशाला प्रमाण? की प्रकृती ही या जगाचं कारण नाही, या जगाचं कारण हे ब्रह्म आहे. ब्रह्म का आहे? ब्रह्म चेतन आहे. चैतन्याशिवाय निर्मिती होऊ शकत नाही. जड जडाला जन्माला घालू शकत नाही, चैतन्य जडाला जन्माला घालू शकतं. कारण चैतन्याच्या अंशाने जड जड राहत नाही, ते त्याला जे पाहिजे आहे ते निर्माण करतं. आता त्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत ज्या आपण अनेक वेळा बोललो की ते जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. ज्ञान हा गुण आहे, सातत्य हा गुण आहे, सत्ता म्हणजे जे जसं आहे ते तसं सांभाळणं हा त्याच्याकडे गुण आहे, व्यापकता हा त्याच्याकडे गुण आहे. आणि म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम, नित्यता हा त्याच्याकडे गुण आहे. तो ह्या सगळ्या गुणांचा जो साठा आहे आणि तो अक्षय साठा आहे तो आमच्या देहामध्ये ते गुण आम्हाला देतो. आणि आमचा देह थोडा थोडा त्याच्या
साह्याने कार्यकारी होतो. थोडा थोडा का? कारण त्याचं सगळं सामर्थ्य वापरण्याची ताकद आमच्याकडे नाही. आम्ही जर त्या प्राणाचं, आम्ही जर त्या चैतन्याचं जर पुरतं सामर्थ्य वापरलं तर आमचा मेंदू, आमची बुद्धी, नंतर आमच्या शरीराचं सामर्थ्य, अनेक गोष्टी अनेक प्रकारांनी खूप सामर्थ्यशाली होतील, अमर्याद होतील. आम्ही ज्याच्यावरती म्हणून प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक आम्ही हा सगळा सामर्थ्याचा जो साठा आहे तो देऊ. म्हणजे देहाच्या पातळीवरती आम्ही देहाला सांभाळलं तर देह आम्हाला देईल. जर मनाच्या पातळीवरती या सगळ्या शक्तीचा उपयोग केला, मन बलवान होईल. बुद्धीच्या पातळीवर त्याचा संस्कार केला तर बुद्धी बलवान होईल. म्हणजे आपल्यापुढे अनेकांच्या समर्थ अशा लोकांच्या गोष्टींच्या अनेक कथा आपण सांगतो की पुस्तकं आपल्याकडे साठवली पाहिजेत, आपल्याला संदर्भाला पुस्तकं ठेवली पाहिजेत. ही सगळी परंपरा अलीकडची आहे की लायब्ररीमध्ये जायचं, पुस्तक घ्यायचं आणि मग पुस्तकात संदर्भ शोधायचा आणि संदर्भानुसार विषय समजून घ्यायचा. आपल्याकडे पूर्वी मेंदूचं सामर्थ्य, स्मरणाचं सामर्थ्य, बुद्धीचं सामर्थ्य इतकं वाढवलं की फोटोजेनिक मेमरी, की एकदा वाचलं की त्याचा संस्कार आपल्या बुद्धीमध्ये पक्का झाला, संस्कार सुटलाच नाही, संस्कार जसाच्या तसा राहिला मेंदूमध्ये. आणि म्हणून विवेकानंदांची जी प्रसिद्ध गोष्ट आहे ती अशीच आहे की विवेकानंद एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरती त्या तिथल्या स्टॉलवरचं एक पुस्तक घेतात, गाडीत येऊन बसतात, वाचत असतात. त्यांच्यासमोर एक ब्रिटिश अधिकारी असतो, तो बघतो की हा संन्यासाचा वेश घातलेला मनुष्य, आणि एक पान वाचतो, वाचून झालं की फाडतो, बाहेर फेकून देतो, पान वाचतो, फाडतो, फेकून देतो. त्याला वाटलं आधीचे भारतीय लोक चमत्कारिक, त्यातनं हा संन्यासी म्हणजे बघायलाच नको, हा एक काय करतोय. त्याला शेवटी राहावे ना 5-50 पानं त्यांनी फाडलेली पाहिल्यावर. त्याने विचारलं, हो तुम्ही पुस्तक माझ्या समोर स्टॉलवरती विकत घेतलं आणि तुम्ही पानं फाडून फेकून देताय. ते म्हणाले काय करायचंय आता, मी संन्यासी, मी किती संग्रह करू आणि किती पुस्तकं माझ्याजवळ ठेवू. आपण म्हणाले हे पुस्तक विकत घेतलं ना वाचायला, मग पुन्हा जर त्या पुस्तकातलं काही संदर्भ लागला तर. ते म्हणले वाचलंय ना, डोक्यात आहे ना. ते म्हणाले एकदा वाचलं, तुमच्या स्मरणात राहिलं. आणि म्हणाले तुम्ही पानं फाडून, हो म्हणाले काम झालं. मग त्यांनी जे पान फाडलं वाचून ते तो म्हणाला माझ्याकडे द्या. त्यांनी ते पान घेतलं आणि तो म्हणाला ह्यातलं काय लक्षात राहिलंय सांगा बरं. तेव्हा विवेकानंदांनी पहिल्या शब्दापासून त्या पानाच्या शेवटच्या शब्दापर्यंत जसं आहे तसं म्हणून दाखवलं. तर म्हणाले एकदा वाचून तुम्हाला पाठ झालं, म्हणाले तुम्हाला माझं काय कौतुक वाटतं. आणि आमच्या भारतामध्ये या आमचा एक एक वेदाचे श्लोक 10-10 हजार आहेत आणि त्याचं पठण करून त्याच्या अष्टविकृतींच्या सहित घनपाठाने ती लोक म्हणतात. त्यांना पुस्तक पाहावं लागत नाही. सांगायचा हेतू असा आहे की ही जी सगळी शक्ती आहे ती परब्रह्माची शक्ती आहे. ती परब्रह्माची शक्ती असल्याशिवाय कुणीही काहीही करू शकत नाही. म्हणजे नुसती शक्ती ही काही करू शकत नाही, नुसत्या शक्तीला अधिष्ठान नाही. म्हणून सांख्यांची जी प्रकृती आहे ती जड प्रकृती प्रधान आहे असं म्हणून सांख्य म्हणतात की प्रकृती जगाची निर्मिती करते. वेदांती किंवा ब्रह्मसूत्रकार म्हणतात बिलकुल नाही, प्रकृती जगाची निर्मिती करू शकत नाही. ही जी शक्ती आहे प्रकृती नावाची, ती शक्ती ही परमात्म्याला अधीन आहे, म्हणजे परब्रह्माला अधीन आहे. त्याच्यापासून तिला ही मिळणारी ऊर्जा आहे. तिच्या ठिकाणी स्वतंत्र ऊर्जा नाही, स्वतंत्र शक्ती नाही. आणि त्यामुळे ती जीव किंवा जग निर्माण करू शकत नाही. म्हणाले जीव का नाही जग निर्माण, ठीक आहे प्रकृती जड आहे, मग जीव का नाही जग निर्माण करू शकत. ते म्हणाले जीव पण जग निर्माण करू शकत नाही. कारण जीवाच्या मर्यादा किती. जीवाला कशाची कामना करायची असेल तर त्याला पहिला देह पाहिजे. श्रीखंड खायचं मनात आलं, देह नाही तर श्रीखंड कसा खाणार. मनात अभ्यास करावा असं आलं तर देहाला डोळे असल्याशिवाय वाचणार काय. त्यामुळे हा देह हेच मनुष्यांच्या कामना करता
किंवा कामना करण्याकरता जीवाला असलेली मोठी उपाधी आहे, मोठा अडसर आहे. त्याच्यामध्ये हा मोठा अडथळा आहे की देहाशिवाय जीव काहीच करू शकत नाही. जीवाच्या ठिकाणी कर्म आहे बांधलेलं, जीवाच्या ठिकाणी विद्या आहे अर्जित, जीवाच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण सूक्ष्म रूपात आहेत. पण जीवाला देहच नाही, तर देह नाही तर तो काही करू शकत नाही. म्हणाले जीव आपल्याच इच्छा जर देहाशिवाय पुऱ्या करू शकत नाही तर जीव जगाला काय निर्माण करणार? तो स्वतःच कायम राहू शकत नाही, तो स्वतःच कायम टिकू शकत नाही, तो स्वतःच नश्वर आहे. ह्या जीव ज्याच्या आश्रयाने राहतो तो जो देह आहे तो नश्वर आहे आणि जीव उपाधीनी जखडलेला आहे. जीवाला स्वातंत्र्य नाही, जीवाला मुक्तता नाही आणि त्यामुळे जीव जरी चैतन्यमय असला तरी सुद्धा जीव जगाला निर्माण करू शकत नाही. आणि दुसरं असं की शरीराशिवाय जशी त्याला कामना करता येत नाही तसंच निर्माण केलेल्या वस्तूशी त्याला ऐक्य पावता येत नाही. आज आम्ही सुतारांना सांगितलं की आम्हाला हे स्टँड करून द्या. सुतारांनी स्टँड केल्यावर त्या स्टँडचा तो जो आकार आहे तो आकार म्हणून राहतो, ते जड लाकूड म्हणून राहत नाही. त्या जड लाकडामध्ये असणारं जे परमात्म रूप चैतन्य आहे ते चैतन्य त्याला त्या स्थितीत ठेवतं. जडाचा गुणधर्म नाहीये स्थिती सांभाळणं, चैतन्याने जडाला दिलेला गुण आहे. जडाच्या ठिकाणी आहे त्या स्थितीत राहणं हा त्याचा स्वतःचा गुणधर्म नाहीये. भगवंतानी सगळे गुण तयार केलेले. पदार्थ बनवला तर तो पदार्थ स्थितिशील आहे म्हणून राहतो. पुरणाची पोळी केली आणि आपण ती पोळी डब्यामध्ये ठेवली आणि आपण कुठेतरी बाहेर जाऊन अर्ध्या तासाने आलो तर पुरणाची पोळीच आहे. त्या पुरणाच्या पोळीचं श्रीखंड किंवा त्या पुरणाच्या पोळीचा गोळा नाही झाला लाडूसारखा. त्याचं कारण असं, ती वस्तू ज्या स्थितीत ठेवलेली आहे त्या स्थितीत राहण्याचं त्या वस्तूचं सामर्थ्य हे जडाचं नाही आहे, हे चेतनाचं आहे. त्या जडाचं काय आहे? जडाचा गुणधर्म आहे जन्माला येणं, राहणं, वर्धमान होणं आणि हळूहळू नाश होणं. म्हणजे एखादा पदार्थ केल्यानंतर लोणचं घातलं की लगेच कोणी खाऊ शकत नाही. का? कारण लोणचं मुरलं पाहिजे. म्हणजे काय झालं, लोणचं जन्माला घातलं, लोणचं चांगलं चविष्ट बनवलं, ते ठेवलं की मग ते वर्धमान झालं, मग त्याला चव आली. मग चव आल्यानंतर 1 महिनाभर 15 दिवस ते ताजं लोणचं म्हणजे अगदी त्याची चव विचारायला नको की ती जीभ त्याच्याकरता लालचावलेली असते, लालायित असते. आणि महिना होऊन गेला की म्हणतो आता कोणी त्या लोणच्याकडे बघत नाही. झालं अपक्षीयते, त्याचा ऱ्हास सुरू झाला, त्याच्या चवीचं कमी होणं सुरू झालं. हे कोणाचं लक्षण आहे? हे जडाचं लक्षण आहे, हे चैतन्याचं लक्षण नाही आहे. चैतन्याचं लक्षण त्या कैरीचा तुकडा ठेवण्यात आहे. जागच्या जागी त्याचा भुगा होत नाही. त्याला त्याच्या स्थितीला ठेवण्याकरता जर कोणी कारणीभूत असेल तर ते चैतन्य आहे. चैतन्य ती वस्तू स्थितीला ठेवतं, तसंच गतिमान करतं. आता पुरणाची पोळी खाल्ली, आज खाल्ली, उद्या खाल्ली, परवा खाल्ली आणि तो फक्त स्थितिशीलच राहिली तर परवा हॉस्पिटलमध्येच जावं लागेल. त्याला गतिशीलता पाहिजेच आहे. म्हणजे जसा तमोगुण आहे, जशी स्थितिशीलता आहे तशी गतिशीलता पण आहे. तो सुद्धा गुणधर्म कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. जडाला गतिशीलता नाही, जडाला इनर्शिया आहे, जडाला फक्त जडत्व आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अहो जड हे जग निर्माण करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण चैतन्य फक्त वस्तू बरोबर मिसळू शकतं. त्या वस्तू बरोबर एकरूप चैतन्य होतं, जड होत नाही. जडाला दुसऱ्या वस्तू बरोबर एकत्र होण्याचं सामर्थ्य नाही. जड आहे आणि त्यामुळे जड कशाला निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की म्हणाले
जडाला निर्माण करता येत नाही, जीवाला जग निर्माण करता येत नाही असं तुम्ही म्हणता. मग विश्वामित्रांनी नाही का निर्माण केलं? स्वर्ग निर्माण केला त्रिशंकू करता. त्यांनी सांगितलं तुला स्वर्गाला जायचंय ना, तुला स्वर्गाला पाठवायचं काम मी करतो, मी प्रतिसृष्टी निर्माण करतो. वाल्मिकी रामायणामधला तो प्रसंग पुष्कळ त्यांनी विस्ताराने दिलेला आहे, आपण थोडक्यात बघू. त्यांनी सांगितलं मी तुझ्याकरता प्रतिसृष्टी निर्माण करतो. ठीक आहे म्हणाले. त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली, स्वर्ग निर्माण केला. आता त्रिशंकूला पृथ्वीवरून स्वर्गात पाठवलं. स्वर्गात पाठवलं तर जी स्वर्ग शक्ती आहे ती त्याला स्वर्गात स्वीकारेना आणि हे विश्वामित्र त्याला खाली घेईनात. हे खालून त्याला वरती ढकलतायत आणि वरून त्याला खाली ढकलतायत. त्या बिचाऱ्याची अवस्था आली. तो म्हणाला नाही स्वर्गात पाठवलं तरी चालेल, मी खाली उतरतो, पण मला ह्या अवस्थेत ठेवू नका. आणि म्हणून आपण व्यवहारात म्हणतो आपली अवस्था त्रिशंकू सारखी झाली. तो जो त्रिशंकू आहे तो ना धड स्वर्गात पोचतोय ना धड तो पृथ्वीवर येतोय. त्या विश्वामित्रांनी जी प्रतिसृष्टी निर्माण केली ती टिकली नाही, टिकू शकली नाही. त्या सृष्टीचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन यशस्वी होऊ शकलं नाही, कारण मानवाला सृष्टी निर्माण करता येणार नाही. हा एक मोठा बोध विश्वामित्राच्या चरित्रामधून आपल्याला या तत्ववेत्यांनी दिला आहे की बघा हा इतिहास आहे की विश्वामित्रांसारखा मनुष्य सुद्धा निर्माण नाही करू शकला. आता तो परमात्मा जो आहे तो परमात्मा आमच्या देहामध्ये दक्षिण नेत्रात उजव्या डोळ्यामध्ये जी बाहुली आहे तिथे ज्या पुरुषाचं प्रतिबिंब पडतं तो परमात्मा आहे. त्या ठिकाणी परमात्मा आहे अशी धारणा करून उपासना करावी असाही उपनिषदांचा विषय आहे. त्या विषयाप्रमाणे आकाशामध्ये सूर्य आणि उजव्या नेत्रामधली बाहुली किंवा चैतन्य, देहामध्ये प्रकट होणारं चैतन्य फक्त डोळ्यामध्ये, बाकी आपल्या देहात कुठेच प्रकट होणारं चैतन्य नाहीये. डोळ्यामधून आपल्याला सगळे भाव कळतात, व्यक्तिमत्व कळतं, त्याच्या भावभावनांच्या बरोबरच त्याच्या बुद्धीचं तेज, त्याचा राग, त्याचा संताप, त्याच्या मनाचा मोकळेपणा, त्याचं एकूण व्यक्तिमत्व. डोळे हे माणसाचं सगळ्यात आविष्कार करणारं प्रकट रूप आहे. त्या उजव्या डोळ्यामध्ये तो परमात्मा आहे असं म्हटलेलं आहे आणि आकाशमंडलामध्ये सूर्य आहे असं त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अहो आकाशामध्ये जो सूर्य आहे किंवा नेत्रामधला जो पुरुष आहे तो पुरुष समजा. म्हणजे ब्रह्मसूत्रकार काय सांगतात की जिथे उपनिषदांनी सूर्याची उपासना करावी असं म्हटलं आणि सूर्याला उद्देशून गायत्री सांगितला, त्या गायत्री मंत्राचं प्रयोजन काय? गायत्री मंत्र कुणाला उद्देशून? सूर्याला उद्देशून नाही म्हणाले. तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. तत्सवितुर्वरेण्यम तो दैदीप्यमान प्रकाशमान, तत्सवितुर वरेण्यम जो श्रेष्ठ आहे. सवितू म्हणजे सूर्य नाही भाषांतर केलं भाषांतरकारांनी किंवा भाष्यकारांनी. ते म्हणतात तो दैदीप्यमान प्रकाशमान, पुढे वरेण्यम जो सर्वात श्रेष्ठ आहे, भर्गो हो जो पापाचा नाश करणार आहे, देवस्य जो दिव्यत्व प्रदान करणारा आहे, धीमही त्याला धारण करो, धियो यो नहा प्रचोदयात जो आमची बुद्धी सन्मार्गावरती तो प्रेरित करो, तो आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित करो. आता आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित करणारा कोण? सूर्य आम्हाला दिसणारा नाही म्हणाले. आता त्याला तुम्ही उपासनेकरता स्वीकारा असं म्हटलं म्हणजे तो सूर्य हा परमात्मा झाला किंवा उजव्या डोळ्यामधली जी बाहुली तिच्यावर जी प्रतिमा पडते त्या प्रतिमेनी दिसणारा जो पुरुष आहे म्हणजे जिच्यावरती प्रत्यक्ष प्रतिबिंब पडतं त्या ठिकाणी परमात्म्याचं स्वरूप आहे असं जाणा. ती दृष्टी म्हणजेच तुमचं नेत्रस्थ पुरुष असं त्याचं वर्णन केलंय. त्या डोळ्यांनी उपासना करा, त्या डोळ्याची उपासना करा नाही म्हणाले. डोळ्याची उपासना नाही, त्या डोळ्याला जो चैतन्य देतो त्याची उपासना.
आणि म्हणून केनोपनिषदामध्ये म्हटलंय की जो डोळ्याचा डोळा आहे, श्रोत्रस्य श्रोत्र, हा कानाचा जो कान आहे, मनाचा जो मन आहे, अशा प्रकारे मनाला मन पण कोण देतो, कानाला कानपण कोण देतो, डोळ्याला दृष्टी पण कोण देतो, जो कोणी देतो तो परमात्मा आहे. म्हणाले हा आकाशमंडलामध्ये दिसणारा जो सूर्य आहे हा सूर्य नाशवंत आहे. हे उपनिषदकारांनीच सांगितलेलं आहे की म्हणाले त्या नाशवंत सूर्याची उपासना कराल तर काय मिळेल, जे उपासनेला घेतलेलं दैवत आहे तेच फल मिळेल. नाशवंताची उपासना करून नाशवंतच फल मिळेल. आणि म्हणून उपासना परमात्म्याची करावी, कारण का तर तो शाश्वत आहे. आणि म्हणून सूर्याची उपासना करताना गणपतीची पंचायतन पूजन आमच्याकडे शंकराचार्यांनी आणून ठेवलं, ज्याचा आपण पुष्कळ संगतवार विचार केलेला आहे की गाणपत्य, वैष्णव, शाक्त, सौर आणि शैव 5 मार्ग 5 पंथ उपासनेचे ढोबळ दिलेले आहेत. मग गणपती ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीची उपासना केली म्हणजे आम्हाला सगळं काही लाभतं असं आहे का? ते म्हणाले नाही. मूर्तीची उपासना नाही, त्या मूर्तीच्या ठिकाणी ब्रह्माची भावना, गणपती या रूपामध्ये ब्रह्माची भावना करून गणपतीची उपासना आहे. मग आमचा आराध्य दैवत गणपती आहे, तो उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे, त्याच्या इतकं समर्थ दैवत नाही. त्यांनी अनेक असुरांचा नाश केलेला आहे, सर्व युद्धामध्ये तो अजिंक्य आहे, तो गणांचा अधिपती आहे, तो बुद्धीची देवता आहे, तो शंकराचं वाहन आहे, सगळं मान्य आहे. शंकराचा पुत्र आहे, वाहन नाही, आणि त्यामुळे बाकी सगळं मान्य आहे. पण ते म्हणाले जी आपली आराध्य देवता आहे ती सर्वश्रेष्ठ मानण्यात अडचण नाही, पण जी मूर्ती उपासनेला घेतली आहे ती मूर्ती म्हणजेच ब्रह्म आहे, इथे मात्र गडबड आहे. त्या मूर्तीच्या ठिकाणी, म्हणून देवता मूर्तींच्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केली जाते. त्याच्यामध्ये प्राणाची प्रतिष्ठा का केली जाते? कारण प्राण ही शक्ती आहे. त्या ठिकाणी प्राणशक्ती त्या देवतेमध्ये, त्या मूर्तीमध्ये प्रकट केली जाते. आणि ती प्राणशक्ती कुणाच्या आधाराने आहे, कुणाच्या अधिष्ठानावर राहते? परमात्म्याच्या. त्यामुळे त्या देवतेच्या ठिकाणी ती जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती ही आम्ही आमच्या शक्ती उपासने करता, आमच्या मंगला करता आम्ही त्याचा लाभ घेतो. म्हणून विष्णूची उपासना करतो, विष्णूच्या ठिकाणी परब्रह्माची स्थापना करतो. आता अथर्वशीर्षात सुद्धा तूच ब्रह्म आहेस, तूच शंकर आहेस, तूच विष्णू आहेस, तूच सर्व देवता आहेस, तूच काल आहेस, तूच कालाच्या अतीत आहे. सगळ्यांच्याच बाबतीत म्हटलं, सगळ्या देवतांच्या बाबतीत मध्ये म्हटलेलं आहे. सगळ्या देवतांचं वर्णन करताना असंच म्हटलंय, या पंचायतन ज्या पूजा आहेत किंवा जी पूजा शंकराचार्यांनी आमच्या घरात आणून ठेवली, ती पंचायतन पूजा ही आम्ही जेव्हा करतो तेव्हा परब्रह्माचं प्रतीक म्हणून करतो. ते परब्रह्म नाही. म्हणून पुन्हा इथे एका विषयाने त्यांनी सांगितलं की परब्रह्म जे आहे किंवा तो परमात्मा जो आहे, तो परमात्मा हा त्या देवतेच्या ठिकाणी कल्पावा, पण परमात्म्यावरती ती देवता आरोपित करू नये. म्हणजे गणपती हेच ब्रह्म आहे, उपासनेकरता गणपतीच्या ठिकाणी ब्रह्मभावनाच बरोबर आहे, पण अंतिमतः गणपती हेच ब्रह्म आहे होत नाही म्हणाले. अंतिमतः परब्रह्माच्या ठिकाणी गणपती सामावून जातो, पण गणपतीमध्ये परब्रह्म सामावून जात नाही. गणपती परब्रह्मावरती आरोपित करून परब्रह्म नाही गणपतीच असं नाही. गणपतीच्या ठिकाणी परब्रह्म बरोबर आहे, पण परब्रह्माच्या ठिकाणी गणपती आहे असं नाही होत. ती धारणा आहे, ते श्रेष्ठत्व दिलेलं आहे, पण परमात्म तत्व जे आहे
ते परमात्म तत्व ह्या सगळ्या ठिकाणी भरलंय, ज्याला आम्ही जो आकार दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कोणत्याही पूजेमध्ये आपल्याला परमात्म्याचीच पूजा केली पाहिजे. सूर्याच्या ठिकाणी तो आदित्य मंडलामध्ये असणारा जो पुरुष आहे तो पुरुष आपल्याला दिसत नाही. किंवा आम्ही गणपतीची मूर्ती स्थापन केली, तिची प्राणप्रतिष्ठा केली, तिच्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो आम्हाला दिसत नाही. असं का होतं म्हणाले? कारण ह्या आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा आहे, तो आम्हाला दिसत नाही. असं का होतं? एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. म्हणजे ह्या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो परमात्मा रहस्यमय रूपाने भरून राहिलेला आहे, पण तो कसा आहे? न प्रकाशते, तो प्रकाशित होत नाही. मग दिसतो कोणाला? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. म्हणजे दिसतो कोणाला? तो ज्याच्या ठिकाणी अत्यंत तीक्ष्ण अशी बुद्धी आहे, अत्यंत एकाग्रता आहे, त्यालाच तो परमात्मा भेटू शकतो, त्यालाच त्या परमात्म्याचं दर्शन होतं. ते म्हणाले अशा प्रकारच्या अनेक उपासनापर वचनांच्या मध्ये त्यांनी जडाला मान दिलेला नाही आहे, त्यांनी परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून उपास्य जर कोण असेल तर ते ब्रह्मच आहे. या जगाचा अधिकारण जर कोण असेल तर ते ब्रह्मच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दुसरा प्रकार की ज्योतिरूप हे ब्रह्माचं प्रकट रूप आहे. ती ज्योती कुठे आहे? आमच्या हृदयामध्ये पण ती निवास करते. ज्योती आमच्या हृदयात निवार शुकवत तन्वी, अगदी लहान, अगदी सूक्ष्म, अगदी भाताच्या तुसाच्या अग्रावरती अगदी कण अशी एवढं तिचं इतक्या सूक्ष्म अंशामध्ये तिला आमच्या देहामध्ये राहून ती हे एवढा आमचा व्यापार व्यवहार चालवते. म्हणजे किती सामर्थ्य आहे बघा त्या ईश्वरी शक्तीचं. अत्यंत सूक्ष्म अशी ती ज्योतिरूप आहे. ती जशी आमच्या हृदयामध्ये ज्योतिरूप आहे तशी ती परंज्योती ह्या सगळ्या विश्वाच्या पलीकडे ती परम श्रेष्ठ अशी ज्योती राहते. ते त्याचं स्वरूप आहे, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून त्या परम ज्योतीची उपासना करावी. पण ती परम ज्योती म्हणजे सूर्य असं समजू नये. सूर्याच्या ठिकाणी असणारं तेज म्हणजे ती परमज्योती आहे असं समजावं. मला यदादित्यगतम तेजो, तेजे जसं तेज आहे की जगत भासयते अखिलम. म्हणाले पुढे त्यांनी म्हटलंय यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. 15व्या अध्यायात जे म्हटलेलं आहे की जे आदित्याच्या ठिकाणचं तेज आहे, ज्या तेजामुळे हे सगळं जग प्रकाशित होतं, तसंच ज्या चंद्राच्या तेजामुळे किंवा ज्या चंद्राच्या चांदण्यामुळे रात्र प्रकाशित होते, ते सगळं तेज माझं आहे. अर्जुना ते लक्षात ठेव की ते तेज परमात्म्याचं आहे. ही सगळी प्रतीकं आहेत, हे सगळे सिम्बॉलिक आहेत. ते म्हणजे देवता नव्हे, ते म्हणजे परमात्मा नव्हे. त्यानंतर त्यांनी आणखी एक वर्णन केलंय की ते म्हणतात की ही जी चतुष्पाद गायत्री आहे, त्या गायत्रीच्या वर्णनाच्या रूपाने उपनिषदांच्या मध्ये असा एक विषय आलेला आहे की गायत्री ही चतुष्पाद आहे. म्हणजे आपण ज्या गायत्रीचं वर्णन करतो ती गायत्री त्रिपाद गायत्री आहे, जी उच्चारली जाते ती. तिचे 3 भाग होतात. म्हणजे ओम भूः भुवः स्वः महा जना तपा सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि. दुसरा तुकडा धियो यो न प्रचोदयात. तिसरा तुकडा. पहिला तुकडा जो आहे तो ओम भूः भुवः स्वः महा जना तप असा म्हणाले पहिला तुकडा होतो. ओम तत्सवितुर्वरेण्यम दुसरा तुकडा होतो. धियो यो न प्रचोदयात ओम तिसरा तुकडा होतो. ही त्रिपाद गायत्री मनुष्य त्याचा उच्चार करतो. तो म्हणाला वास्तविक उपनिषदांनी सांगितलंय
की गायत्रीचं कोणतं स्वरूप लक्षात घ्यावं. आणि चतुष्पाद गायत्री लक्षात घ्यावी, कारण तिच्या एका पादानी हे संबंध जे विश्व आहे हे सगळं विश्व ब्रह्मांड आकाराला आलेले, आणि तिचे जे 3 पाद आहेत ते मात्र स्वर्ग लोकामध्ये आहेत किंवा दिव्य लोकामध्ये आहेत, ते अलौकिक आहेत. त्याचे जे लाभ आहेत त्याचा आपण विचार करावा असं म्हणून त्यांनी दिव्य लोकामध्ये आता गायत्रीची अक्षर 24 घेतली तर 4 पाद म्हणजे 6 अक्षरं होतील. ते म्हणाले तसं वर्णन केलेलं नाही आहे त्या चतुष्पाद गायत्रीचं, त्यामुळे ह्या अक्षरांशी ते वर्णन जुळत नाही. ते वर्णन असं केलेलं आहे की एका अंशाने परमात्मा या संबंध विश्वाला निर्माण करतो, त्याला काहीही लागत नाही. आणि म्हणून आपण उद्या घेणारच आहोत ते सूत्र, लोकवत्तु लीला कैवल्यम. म्हणजे परमात्मा हे सगळे लोक जन्माला घालतात. परमात्मा हे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याचं ऐश्वर इतकं मोठं आहे, त्याचं सामर्थ्य इतकं मोठं आहे, त्याचा महिमा इतका मोठा आहे की ही एवढी ब्रह्मांड जन्माला घालायची म्हणजे काय, आता इतके कामगार लावा, त्याला जास्त म्हणजे ओव्हरटाईम द्या, त्याच्याकडून अधिक काम करून घ्या. आता त्या ब्रह्मांडाचं काम थोडं राहिलंय, आपला दिवस ठरलेला आहे, त्या दिवशी ब्रह्मांड निर्माण झालं पाहिजे. होत नाही म्हणजे काय, जास्तीची कामं करा पण ते काम पुरं करा. भगवंताला ही काही भानगडच नाही. कसं निर्माण होतं म्हणाले, आम्ही आमच्याकडून म्हणतो ब्रह्मदेव निर्माण करतो, विष्णू त्याचं पालन करतो आणि शंकर त्याचा संहार करतो त्या ब्रह्मांडाचा. काही नाही म्हणाले, उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारक काल आपण पाहिलं त्याप्रमाणे तो परमात्माच आहे. तोच ही ब्रह्मांड निर्माण करतो. कशी निर्माण करतो? एका संकल्पाने निर्माण करतो. त्याच्या ठिकाणी हे जग निर्माण करणं, चालवणं आणि संहार करणं म्हणजे सहज खेळ आहे, निर्हेतुक खेळ आहे. जसं लहान मूल जन्माला आलेलं आहे, जग अजून त्याचे डोळे उघडून त्यांनी पाहिलं पण नाहीये, पण ते मूल आपला पाय नाही तर हात हलवतं. काय हेतू आहे त्याचा? की आता इतक्या काळ मी आखडून आईच्या पोटात होतो, आता जरा हातपाय मोकळे करतो असं वाटतं म्हणून मूल हातपाय मोकळे करतं का? आता जरा रिलॅक्स व्हावं म्हणून हातपाय लांब. काही नाही, कसला हेतू नाही, काही नाही. सहज हात हल्ला, सहज पाय हल्ला. जसं त्या लहान मुलाची हालचाल पूर्ण निर्हेतुक आहे, तसं त्यांनी सांगितलं की परमेश्वराला हे जग निर्माण करण्याकरता एवढंच सुद्धा कष्टावं लागत. म्हणजे जसं आपल्याला सहज सवय आहे, बोलताना असा हात केला, कधी डोक्यावरनं हात फिरवला, कधी उगीच काहीतरी वस्तू हातात घेतली, हातात किल्ल्या आहेत त्या किल्ल्याच फिरवल्या. काय माणसाच्या जवळ असणारी एखादी वस्तू आहे, उगाच झेलत राहणं, बोटं मागे पुढे करणं, काय हेतू काय? आपण एखाद्याला विचारतो, एखादा असा हात करत बसला, अहो का हो तुम्ही अशी बोटं हे करताय जवळ मागे, काही दुखतंय का तुमच्या? नाही नाही, काही नाही, आपली सवय. मग त्याला काही त्याची आठवण सुद्धा होत नाही किंवा मी ठरवून काहीतरी करतोय. ते जसं निर्हेतुक सहज आहे तसं परमात्मा हे जे जग आहे ते फार सहज लीलया निर्माण करतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की ही जी गायत्री आहे त्या गायत्रीला काही तिचा एक पाव हिस्सा या जगाकरता द्यावा लागत नाही. अंश मात्र, अगदी केवल अंश मात्र त्यांनी हे संबंध ब्रह्मांड तो परमात्मा निर्माण करतो. आणि त्यामुळे ते म्हणतात की ह्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवता किती शब्दांनी वर्णन करात. वरुण म्हणावा, इंद्र म्हणावा, चंद्र म्हणावा, प्राण म्हणावा, अनेक आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे पंचायतन पूजेकरताच्या देवता म्हणाव्यात. या सगळ्या प्रकारांनी ज्याचं वर्णन केलं जातं तो पुन्हा परमात्माच आहे. आता उपासना कशा कशाची केली जाते तर म्हणाले, पहिल्यांदा जीवाची उपासना सांगितली. का सांगितली? कारण आपलं जे शरीर धडधाकट ज्याला जाणायला निघालो आहोत, हे ब्रह्मसूत्रकार सांगतात की आम्ही त्याच्यामध्ये जीवोपासना करा, प्राणोपासना करा असं म्हटलं. याचा अर्थ जीव म्हणजे परमात्मा आहे, याचा अर्थ प्राण म्हणजे परमात्मा आहे नाही, उपासनेचं अंग म्हणून सांगितलं असं ते सांगतात. आता हे सगळे विषय असे आपण का घेतो आहोत? या प्रत्येक विषयाचा निष्कर्ष एकच आहे
की अंतिम तत्व ब्रह्म आहे. आणि अशा अनेक, म्हणजे आपण जर एक 5-10 वानगी दाखल विषय घेतले असतील तर याच्यामध्ये अशा शेकडो आपल्याला संकल्पना दिसतील ज्या उपनिषदात येऊन गेल्या आहेत. उपनिषदामध्ये असं सांगितलंय की जीवाची उपासना करावी. जीवाची म्हणजे आपलीच उपासना करावी. आपली म्हणजे काय? आपलं मन कसं चांगलं राहील, आपली बुद्धी कशी चांगली राहील, आपलं शरीर कसं चांगलं राहील, आपला व्यवहार कसा चांगला राहील, आपल्या ठिकाणी अधिकाधिक चांगल्या गोष्टी कशा निर्माण होतील. आपण जर असं म्हटलं की एखादा जीव नुसता सत्वगुणांनी युक्त आहे, मग तो काय परमात्माच झाला की, मग तो का नाही जग निर्माण करू शकणार? ते म्हणाले, कुणी सांगितलं या जीवाच्या ठिकाणी जीवपण येताना नुसता सत्वगुण आहे म्हणून? ह्या जीवाच्या ठिकाणी जेव्हा जीवपण येतं तेव्हा रजोगुण आहेच, तेव्हा तमोगुण आहेच. मग त्या तमोगुणाचे दोष आहेत ना त्या जीवाकडे, त्या रजोगुणाचे दोष आहेत ना त्या जीवाकडे. त्या जीवाकडे दोष नाहीत, कारण तो उपाधीनीच युक्त आहे. त्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधीनी त्या जीवाची, त्याच्या ज्याच्या आश्रयाने राहतो त्या देहाची जेव्हा आम्ही उपासना करतो तेव्हा त्या उपासनेमध्ये हे सगळे गुण प्रकट होतात. त्यामुळे जीव ही मर्यादाच आहे. मग म्हणाले प्राणाची उपासना आहे. मग प्राणाची उपासना म्हटल्यानंतर प्राण सुद्धा परमात्माच असू शकतो? नाही म्हणाले. प्राण हा परमात्मा असू शकत नाही, कारण प्राण हा गतिशील आहे, प्राण हा स्थितिशील नाही. आणि त्यामुळे प्राणाची जी गती आहे त्या गतीमुळे तो श्वास उच्छ्वास चालतो आणि देह सांभाळला जातो. या देहाला उत्तम प्रकाराने सांभाळायचं असलं तर प्राणांचं संगोपन केलं पाहिजे. म्हणजे प्राणायाम केला पाहिजे, नीट श्वास घेतला पाहिजे. आणि प्राणायाम म्हणजे ऊर्जा आपल्या देहामध्ये अखंड मिळवत राहिलं पाहिजे. कोणत्याही क्षणी जीवेत शरद शतम, 100 वर्षाचं आयुष्य आम्हाला जगायला मिळालं तर 100ही वर्ष आम्ही तितकेच कार्यशील असलं पाहिजे. ती कार्यशीलताच आम्हाला शक्ती आहे याचं प्रतीक आहे. की कोणत्याही वयात आम्ही थकत नाही, आम्ही दमत नाही. म्हातारी माणसं म्हणतात ना, मी काय तरुण आहे का थकायला? म्हणजे आज तरुण मनुष्य लवकर थकतो, अजून म्हातारा मनुष्य म्हणतो अजून बळ आहे माझ्यामध्ये, मी करू शकतो. तरुण का थकतो? कारण तो जीवाची म्हणजे देहाची उपासना करत नाही, तो जीवाला शक्तिशाली ठेवत नाही. जीव म्हणजे कोण आहे? पुन्हा जीव म्हणजे पुन्हा प्राणशक्ती आहे. ती प्राणशक्ती तो सांभाळत नाही आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ऊर्जा शिल्लक राहत नाही. त्यांनी इथे सांगितलं, जेव्हा जीवाची उपासना होते, जेव्हा प्राणाची उपासना होते, या दोघांना जेव्हा आम्ही चांगल्या प्रकाराने सांभाळतो तेव्हाच तिसरी ब्रह्मोपासना होते. आणि त्यांचा मुद्दा असा आहे, जेव्हा आम्ही जीवाची उपासना, प्राणांची उपासना आणि मग ब्रह्मोपासना असा विषय मांडतो, याचा अर्थच एक झाला की ब्रह्माची जी उपासना आहे ती अंतिम आहे. म्हणजे परब्रह्म प्राप्ती जी आहे ती जीवाच्या उपासनेने होत नाही, किंवा जीव या जगाला निर्माण करत नाही, किंवा प्राणांच्या उपासनेने होत नाही, प्राण ह्या जगाला निर्माण करत नाहीत. मग होते कशाने प्राप्ती? ब्रह्माच्या उपासनेने होते. त्याकरता एक प्रसंग उपनिषदांनी खूप छान दिलाय. छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आहे की प्रजापतीकडे एकदा सगळे जमले, देव आणि असुर हे सगळेजण तिथे जमले. तिथे जमल्यानंतर प्रजापतींनी त्यांना सांगायला सुरुवात केली की हे बघा देवतांनो, आपण पुष्कळ सामर्थ्याने संपन्न आहात. असुरांनो, आपण तर कधी कधी देवापेक्षा सुद्धा अधिक सामर्थ्याने संपन्न आहात. एकमेकांच्या युद्धामध्ये, देव आणि असुर युद्धामध्ये काही वेळा असुर देवांचा पाडाव करतात, काही वेळा देवता असुरांचा पाडाव करतात. हे सातत्याने चालू राहतं, हे घडत राहतं. पण यामधून मिळणारं जे आपल्याला सुख, सत्ता
वैभव, त्याच्या पलीकडचं जे वैभव आहे, त्याच्या पलीकडचा जो आनंद आहे, संतोष आहे, समाधान आहे, तुष्टी आहे, ती सगळी परमात्मा उपासनेमधून आहे, ती परब्रह्माच्या उपासनेनी आहे. आणि त्याला जाणून घ्या. देव आणि असुर आपण दोघेही जण त्याला जाणा. ते म्हणतात त्याला जाणायचं म्हणजे काय करायचं? तेव्हा प्रजापतींनी सांगितलं त्याची उपासना करा, ज्ञानाने ओळखा. आणि जे उपनिषद वचन आहे, आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य, तर आपण त्याला जाणून घ्या आणि त्याला जाणून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तर म्हणाले आम्ही कसं प्राप्त करावं आम्हाला कळलं नाही. पुष्कळ सगळा उपदेश ऐकला आणि ऐकल्यानंतर असुरांचा राजा विरोचन आणि देवांचा राजा इंद्र या दोघांना पण वाटलं की नाही नाही, आपण आता परमात्म्याला प्राप्त करून घेतलंच पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे, ब्रह्म काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. ह्या दोन्ही बाजूचे सगळे आलेले देव आणि असुर असे दोन्ही आपापल्या ठिकाणी निघून गेले. हे दोघेही राजे तिथेच थांबले. त्यांनी प्रजापतीला सांगितलं, प्रजापती आमचं काम कर, आम्हाला इच्छा आहे की परब्रह्माचं स्वरूप काय आहे ते आम्हाला कळावं. ठीक आहे म्हणाले. म्हणाले इथे कसे राहा काय राहा काही सांगायच्या आधीच ते दोघे जण समित पाणी होऊन हातामध्ये दर्भ घेऊन त्यांना शरण येऊन प्रजापतींना गुरु म्हणून आणि आपण जे सांगाल ती आज्ञा शिरसावंदी आहे म्हणून ते त्या ठिकाणी राहिले. दोघेही जण त्यांची खूप सेवा करू लागले. 30 वर्ष झाली सेवा केली, अगदी निरलस सेवा केली म्हणा. आणि त्या सेवेनंतर त्यांनी विचारलं की आम्हाला अजून काही कळलं नाही ब्रह्माचं स्वरूप काय. करा म्हणाले, अजून सेवा करा. अजून सेवा केली, अजून 2 वर्ष झाली आणि 32 वर्षानंतर प्रजापतींनी त्या दोघांना आपल्याकडे बोलावलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला तो परमात्मा समजून घ्यायचा आहे ना. तर म्हणाले त्या परमात्म्याला पहा. कसं पाहू म्हणाले? एका परळात चांगलं पातळ केलेलं तूप ठेवा आणि त्याच्यामध्ये डोकावून बघा, जे दिसेल ते रूप परमात्म्याचंच आहे. ठीक आहे म्हणाले. त्याचा अर्थ कळला दोघांनाही. दोघंही चांगले सुंदर कपडे, भरपूर दागिने, चांगले नटून थटून अगदी उत्साहाने तिथे आले. त्यांनी आपलं प्रतिबिंब पाहिलं. दोघंही म्हणाले बरोबर आहे, आम्ही आमचंच प्रतिबिंब पाहिलं. या जीवाला या देहाला जो उत्तम राखेल त्यालाच परमात्मा कळेल. त्याप्रमाणे आता आम्हाला समजलं. ते म्हणाले ठीक आहे, जा तुम्ही तुमच्या घरी जा, तुम्ही तुमच्या लोकांमध्ये जा. दोघेही निघाले आणि वाटेमध्ये इंद्र म्हणाला की जे पाहिलं ते आपल्या देहाचं प्रतिबिंब पाहिलं आपण. आपला देह तर नाशवंत आहे, म्हणजे हा देह जेव्हा जाईल तेव्हा हा परमात्मा आहे असं कसं म्हणता येईल? परमात्मा तर शाश्वत आहे. त्यामुळे हा जो जाणारा देह आहे तर परमात्म्याचं रूप म्हणजे आमचा देह नाही. तो परत आला. विरोचन म्हणाला की नाही नाही, त्यांनी बरोबरच सांगितलंय. आणि म्हणले खरंच आहे, आपल्या देहाला सांभाळलं म्हणजे झालं, परमात्म्याच्या प्राप्तीचं सुख आहे. तो गेला आपल्या लोकांना आणि लोकांना सांगायला की आपण मजेत राहावं. काल आपण चार्वाकाचं बघितलं त्याप्रमाणे, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिवेत. काहीही करावं पण मस्तपैकी आराम करावा, मजेत राहावं, सुखात राहावं, सगळा ऐश्वर्याचा उपभोग घ्यावा, असा सगळा समाधान पाहून विरोचन निघून गेला. विरोचनानंतर पुन्हा प्रजापतीकडे इंद्र आला. इंद्राने सांगितलं की अहो, मी देहाला बघून हा परमात्मा आहे असं समजलो, पण हा देह केव्हा तरी पडणार आहे, त्यामुळे हा परमात्मा आहे असं कसं म्हणू? तर मला नाही वाटत हा परमात्मा आहे. प्रजापती म्हणाले बरं झालं, तू बरोबर आहेस, तू आलास परत, हेच मला खूप बरं वाटलं. नाही तर मी असं समजलो की तुम्ही मी सांगितलेली उपासना हीच परमात्म्याची आहे असं समजून बसतात. ती वास्तविक पाहता जीवाची देहाची उपासना आहे. मग आता मी काय करू? पुन्हा तप. पुन्हा 32 वर्ष गेली. आणि मग प्रजापतींनी इंद्राला सांगितलं की स्वप्नामध्ये ज्या डोळ्यांनी पाहतोस, स्वप्नामध्ये ज्या कानांनी ऐकतोस आणि स्वप्नामध्ये जी दृश्य पाहतोस, ते स्वप्न चालवणारं, ते स्वप्न तुला दाखवणारं जे तत्व आहे
ते तत्व म्हणजे परमात्मा आहे. तो म्हणाला बरोबर आहे, ते तत्व काही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ते तत्व परमात्मा असू शकेल. तो निघाला पुन्हा स्वर्गाला जाण्याकरता. आणि वाटेत त्याच्या लक्षात आलं की स्वप्नात सगळंच काही आनंददायी पाहत नाही आपण, स्वप्नात दुःखाचे पण प्रसंग पाहतो. आणि परब्रह्म जर आनंद रूप आहे तर तो आपल्याला दुःख कसं दाखवील? त्यामुळे ज्या अर्थी स्वप्नात दुःख दिसतं त्या अर्थी स्वप्न आणि तो स्वप्न चालवणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य परमात्मा नक्की नाही. ठीक आहे, परत आला. परत त्यांनी प्रजापतींना सांगितलं. परत 32 वर्ष राहिला. त्यांनी सांगितलं ही जी गाढ झोप आहे ना, ही गाढ झोप जी आहे त्या झोपेमध्ये तू सगळी इंद्रिय त्या आत्म्याला स्वाधीन झालेली असतात, तुला तुझं बिलकुल भान नसतं. आणि तरी सुद्धा त्यावेळी जे तुला सुख मिळतं ते सुषुप्तीचं जे स्वरूप आहे, ते चालवणारं जे आत्मतत्व आहे तेच तू परमात्मा आहे असं समज. ठीक आहे म्हणा. आणि मग त्याप्रमाणे त्याला आनंद झाला. तो गेला. म्हणाला बरोबर आहे, कारण आपल्याला काही समजत नाही. एकाही इंद्रियांनी आपण कोणताही व्यापार व्यवहार करत नाही. इतके गाढ झोपलेले असतो की शेजारी अगदी एखाद्या सर्पाने वेटोळं जरी घातलं तरी आपल्याला काही भीती नाही, कारण गाढ झोपेत असतो. बाहेरच्या सगळ्या सुखदुःखांचं भान नसतं. म्हणजे तो परमात्मा जसा सुखदुःख विरहित आहे तसे आपण पण सुखदुःख विरहित होतो. मग नंतर त्याला असं वाटलं, पण हे सगळे आपण सुखदुःख विरहित आहोत, आपल्या इंद्रियांपासून आपण अलग आहोत, आपण उपाधी रहित आहोत, ही जाणीव असते कुठे तेव्हा? त्यावेळी त्याची जाणीव नसते. आपण अज्ञानात असतो. म्हणजे अज्ञानात असणं हे काही परमात्म्याचं स्वरूप नाही, कारण परमात्मा हे ज्ञानाचं रूप आहे. मग परमात्मा जर ज्ञानरूप आहे तर हे काही रूप खरं नाही. आणि म्हणून तो पुन्हा येतो प्रजापतींच्याकडे. प्रजापती म्हणतात, इंद्रा आता तुला खरं कळलं, आता 5 वर्ष उपासना कर, म्हणजे तुला परब्रह्माचं ज्ञान होईल. मग त्यांनी 5 वर्ष उपासना केली. त्या उपासनेच्या नंतर मग त्यांना उपदेश मिळाला. तसाच उपदेश अग्नीने उपकौशलाला केला. उपकौशलाने 7 दिवस अग्नीच्या शेजारी बसून त्या अग्नीची तो आयुष्यभर अग्नीची आराधना करत होता. पण गुरु आपल्याला ब्रह्मज्ञान देत नाहीत. मला ब्रह्मज्ञान मिळावं, आता मी किती वर्ष राहू? सगळे विद्यार्थी इथे येतात, शिकतात, समावर्तन संस्कार करून निघून जातात, मी तेवढा इथे अडकून पडलेलो आहे, मलाच काही ज्ञान होत नाही. गुरूंनी मला ज्ञान द्यावं म्हणून 7 दिवस त्या यज्ञशालेच्या मध्ये त्या कुंडाच्या, जो होमाचा कुंड आहे त्या कुंडाच्या शेजारी तो पडून राहिला. खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. जे दिवसभराचे जे अग्नीच्या आहुती आहेत त्या द्याव्यात आणि तिथे बसून राहावं. 7 दिवसानंतर अग्नी प्रकट झाला आणि अग्नीने सांगितलं की हे उपकोसला, कम याचा अर्थ अत्यंत सुख, ते अत्यंत सुख तुला प्राप्त व्हावं. आणि खम म्हणजे आकाश, अलौकिक, ह्या 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टींनी तुला परमतत्वाची मी ओळख करून देतो. कम आणि खम या बीजमंत्रांनी. कम अपार सुख, जेव्हा तू त्या अलौकिक व्यापक परमात्म्याशी एकरूप करशील त्यावेळी तुला जे सुख मिळेल ते सुख आत्मसुख असेल, किंवा त्या सुखाचा प्रयत्न किंवा ते साधन तुला तिथपर्यंत नेईल. कारण सुखच पाहिजे आहे. परमात्मा ही आत्यंतिक सुखाची प्राप्ती आहे. पण त्याचबरोबर यो वै भूमा तत्सुखम नाल्पम सुखम अश्नुते, जे व्यापक आहे त्यातच सुख आहे. अल्पामध्ये, संकोचामध्ये, थोडक्यात सुख नाही. म्हणजे व्यापकता तुला येऊ दे, म्हणजे तुझ्या ठिकाणचे सगळे बंध मोकळे होऊ दे. म्हणाले तिथे कसं होतं की हृदयाच्या ठिकाणच्या सगळ्या ग्रंथी आहेत त्या सगळ्या ग्रंथी नष्ट होतात आणि देह जो आहे तो शुद्ध होऊन जातो आणि छिन्न संशय होतो मनुष्य. अशाच वेळी त्या परमात्म्याचं खरं सुख प्राप्त होतं.
आणि हे सगळं वर्णन ज्याच्या प्राप्तीकरता केलेलं आहे तो म्हणजे परमात्मा परब्रह्म आहे. आणि म्हणून उपनिषदाचे पहिल्या समन्वय अध्यायाचे जे 4 भाग आहेत ते 4ही भाग परब्रह्मच कसं या जगाचं कारण आहे हे सिद्ध करण्याकरता निरनिराळी उपनिषदांची वाक्य घेतं आणि आपल्याला त्याची सिद्धी करून देतं. आता शेवटचा जो विचार आहे तो आपण उद्या बघायचा आहे, कारण उद्या आपण उपासना प्रकरणामध्ये जाणार. तर ब्रह्म हेच जगाचं निमित्त आणि उपादान कारण आहे. हा विषय आपण उद्या बघायचा की ब्रह्म फक्त निर्मितीला संकल्प करून गेला आणि संपलं. मग हे निर्माण कोणी केलं, हे निर्माण कुणामुळे झालं, हा सगळ्यात जो मोठा भाग आहे तो म्हणजे ब्रह्म हे त्याचं निमित्त आणि उपादान कारण आहे. आजचा विषय आपण इथे